बोलिया. धन्यवाद सर. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी मात्र धक्का बसतोय. पहिलाच गडी शून्यावर बाद होतोय. धन्यवाद सूरज डीजे. खऱ्या अर्थाने आता सूरज पिसळलाय. नाचाची गाणी आपले जो महाराष्ट्राचं जे वैभव आहे ना, नाच बाला डॅन्स ज्याला म्हणतात, ती गाणी या ठिकाणी वाजवली जातात. मी सुरेश शिंदे, समालोचक मॅन फ्रॉम कालुंद्रे, सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे. पालेश्वरी चषक 2025 मध्ये सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल तो आदिनाथ. राईट आर्म या ठिकाणी गोलंदाजी करेल आणि यावेळेस सुद्धा अतिशय चांगला चेंडू ऑन द राईट चेंडू उसळतोय. फलंदाज मात्र पूर्ण बीट होतोय. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंच मात्र या ठिकाणी आम्हाला कळवतात हा चेंडू सोयर आहे, एक धाव वाढेल. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या होते ती 1-1 अशी. चांगली स्पर्धा या ठिकाणी. मला खऱ्या अर्थाने मी महागुरूंचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन. सागर मांडवकर जी असतील, नंतर आमचे दिनकर सर, या सर्वांच्या वतीने मला इथे समालोचनाची संधी मिळते त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुढचा चेंडू आहे. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले, सांगितला चेंडू स्क्वेअर आहे, एक धाव वाढेल, एक चेंडू वाढेल आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 1-2 या धावसंख्येवर. पडगे संघ प्रथम नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे आणि अतिशय चांगला निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया हा निर्णय त्या कितपत ते योग्य ठरवतात त्यांचे फलंदाज. गोलंदाज सज्ज होईल. जवळपास 12-13 पावलांचा रनअप असेल आणि त्या वेगवान पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि अचूक घेतोय झेल आणि संपवतो या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. सन्माननीय कैलाश भोईर आणि अविनाश भोईर पडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि सन्माननीय योगेश्वर भोईर पडगे यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल योगेश्वर भोईर पडगे आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. शिंदे सर, जर आपण विचार केला नाणेफेकीचा कौल स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम दर्शनीय फलंदाजी करण्याचा निर्णय स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाने हा निर्णय मात्र कुठेतरी अंगलट आल्यासारखं आपल्याला वाटतं, कारण 2 फलंदाज इथे तंबूच्या रस्त्याला इथे परतलेले आहेत. नक्कीच सर, आपण जर तोंडरे संघाकडून पाहिलं तर पहिलं षटक हाताळताना आदिनाथ. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे. पंचांकडे या ठिकाणी अपील करण्यात आली, मात्र या अपीलमध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे, ती 2-2 अशी. महागुरू, आपण म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की आपण नाणेफेक जिंकून प्रथम बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो बरेचसे संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात, मात्र इथे फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि 2 धक्के बसलेत पहिल्या षटकामध्ये. आदिनाथ उत्कृष्ट असं या ठिकाणी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक करतोय. पुढचा चेंडू आहे. यावेळेसचा चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, धाव मिळत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते आणि धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर राहते, ती मात्र 2-2 अशी. स्ट्राईक एंडला फलंदाज डावखुरा अल्पेश भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहे तो निखिल. यस, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र चेंडू जातोय डीप फाईन लेग, सीमारेषा पार. धावा येतोय दणदणीत खणखणीत षटकार.
माननीय कैलाश भोईर पडगे अविनाश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी आदिनाथ अगोदरचे चेंडू अतिशय चांगले होते, मात्र ह्या चेंडूवर थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता आणि फलंदाजाने ह्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि फाईन लेग सीमारेषेबाहेर चेंडू पाठवतो आणि संघासाठी 10 धावा वसूल करतो, 6 धावा वसूल करतो. ह्या 6 धावाच्या भरीनंतर आपण जर स्कोर बोर्ड पाहिला तर धावा होत आहेत त्या 8 धावा. अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. याच्या अगोदर जो सामना झाला मित्रांनो, सर्वांनी आपण पाहिलात, चुरशीचा सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. असेच सामने प्रेक्षकांना पाहायला आवडतात. आदिनाथ पुढच्या चेंडूसाठी सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुद्धा वा चांगला चेंडू आहे आणि फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होत आहेत. उरलेले काम या ठिकाणी क्षेत्ररक्षक पूर्ण करत आहेत. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटका अखेरीस संघाची स्थिती या ठिकाणी तो 2-8 अशी या ठिकाणी स्थिती आहे. खरं पाहता जर प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत असताना पडगे संघाने आता खरोखर त्यांना वाटत असेल की आपण काहीतरी चुकल्यासारखं वाटते, कदाचित गोलंदाजी घ्यायला पाहिजे होती, मात्र अजूनही पुढे 4 षटकांचा तर सन्माननीय दिलीप शेठ भोईर एकेकालचे नामवंत क्रिकेटर माजी सरपंच पडगे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केलं. त्यांचा मी पालेश्वरी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी लागोपाठ 2 षटकारांसाठी सचिन शेठ भोईर पडगे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि आदरणीय अविनाश भोईर पडगे यांच्या वतीने सुद्धा लागोपाठ 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद महागुरु. याच्यानंतर आपण दुसरं षटक हाताळताना पाहणार आहोत. गोलंदाज प्रतीक पाटील. सायली एंटरप्राइजेस कडून यावेळेस वा अतिशय चांगला चेंडू होता. अगदी चेंडू एसट्यांच्या खाली, म्हणजे आमच्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर आहे 2-8 अशी. साईल एंटरप्राइजेसचे सागर भोईर यांच्याकडून पडगे संघास या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेचा चेंडू उंच आहे, अगदी या ठिकाणी स्क्वेअर चेंडू खेळला आणि इथे फलंदाज होतोय बाद. एक धक्का आणखी. कृष्ण क्रिकेट संघ पडगे क्रिकेट संघासाठी ती शुभेच्छा आलेल्या आहेत. सन्माननीय महेश राघोशेठ पाटील तोंडरे, श्रीनाथ पाटील माजी सरपंच तोंडरे आणि त्याचबरोबर नागझरी चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर भारतदादा मात्रे नागझरी या त्रिवेणी संगमच्या वतीने तोंडरे क्रिकेट संघाला आणि त्याचबरोबर पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा आल्या. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. तर या ठिकाणी प्रथम सलामीला आलेला निखिल मात्रे आपल्या संघासाठी कोणतंही योगदान न देता शून्यावर बाद झालेले आहेत. आता नवीन फलंदाज या ठिकाणी येत आहेत, ते भगवान म्हात्रे मसे. दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी प्रतीक पाटील पहिल्या चेंडूवर गडी बाद करताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू होता. इथे मात्र थोडा एसटी रक्षक फंबल होतोय. दरम्यानच्या काळात आपण स्लिपला जर खेळाडू पाहिला, तो खेळाडू पंच आमच्याकडे वळतात, सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, 1 धाव वाढते, 1 चेंडू वाढतोय आणि या अतिरिक्त धावेने संघ या ठिकाणी नाही, पंच सांगतात नाही आहे, चुकीची दुरुस्ती. ठीक आहे, डॉट बॉल म्हणजे निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र स्थिर राहील, ती 8 या अंकावर. 3 गडी बाद 8 धावा. काहीशी अडखळते अशी सुरुवात पडगे संघाची. यावेळेसचा चेंडू सुद्धा अतिशय चांगला. पंच यावेळेस नक्कीच वळले आमच्याकडं, सांगितलं हा चेंडू नक्कीच स्क्वेअर आहे, 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचतो. तो मात्र 3 बाद 9 या धावसंख्येवर. दोन्ही संघ अतिशय बलवान संघ आहेत आणि यांच्यातील फाईट पाहणं फारच मनोरंजक असेल.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. यावेळेसचा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी मात्र मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि दरम्यानच्या काळात फक्त एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 10 या अंकावर. दरम्यानच्या काळात 3 गडी सुद्धा बाद झालेले आहेत. पडगे विरुद्ध तोंडरे हे 2 संघ खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आपल्याला एकमेकाविरुद्ध इथे फाईट करताना पाहायला मिळतील. आज जर आपण विचार केला ना तर महागुरू सर या ठिकाणी आज समालोचकांची मांदियाळी आली आहे. ज्याप्रमाणे मान्यवरांची मांदियाळी आहे, पाहुण्यांची मांदियाळी, तशी समालोचक सुद्धा बरेचसे आलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी सरचे स्वागत असेल. अतिशय शांत वातावरणामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा, आपण जर पनवेलचा विचार केला नाईट स्पर्धेचं पेव आलेलं आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने. गोलंदाज सज्ज होईल. डावखुरा फलंदाज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. अल्पेश भोईर. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. या ठिकाणी या फटक्यात होता वजन आणि धावा येत आहेत अर्धा डझन. सूरज उत्कृष्ट संगीत आपल्या माध्यमातून. तर या ठिकाणी नक्कीच याच्यानंतर षटक संपणार आहे. थोड्या वेळानंतर आमचे जवळचे मित्र आणि रायगड समालोचन असोसिएशनचे आमचे प्रीतमजी या ठिकाणी समालोचन करतील. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि इथे वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, ब्लेड ऑन होतोय आणि इथे मात्र षटक सुद्धा संपतोय. 4 गडी बाद होत आहेत आणि धावा आहेत त्या केवळ आणि केवळ 16 धावा. आणि याच्यानंतर मी या ठिकाणी आमचे मित्र आणि रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य प्रीतमजी म्हात्रे यांना या ठिकाणी संधी देतो. धन्यवाद. मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. नको मला ची लढत असणार आहे. विराज स्पोर्ट खिडूकपाडा विपक्षे नारपोली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. खिडूकपाडा क्रिकेट संघाचे संघनायक विराज स्पोर्ट खिडूकपाडा विपक्षे नारपोली क्रिकेट संघ संघनायक यावं आपण सत्र संपल्यानंतर लगेच तिथे नाणेफेक संपन्न होणार आहे. धन्यवाद महागुरु. सर्व मित्रांचं मी नमस्कार. प्रीतम पाटील तुमचं मनापासून स्वागत करतोय. आज या पालेश्वरी चषकामध्ये पडगे विरुद्ध तोंडरा असा सामना सुरू आहे आणि समोर भगवान मसेसारखा फलंदाज. भगवान ज्याचं कित्येक मोठं रेकॉर्ड पडगे गावासाठी आहे. त्याने क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर कित्येक वर्ष क्रिकेटला त्याचं योगदान आहे आणि ती योगदानाने तलोजासारख्या नाईट स्पर्धेमधून जो उभारला भगवानची खेळी, ती खेळी आजपर्यंत टिकून आहे आणि आज महत्त्वाचा प्लेअर म्हणून भगवान पडगे गावामधून खेळतोय. त्याचबरोबर आपण तोंडरे संघाची गोलंदाजी पाहिली. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तोंडरे संघ. मात्र त्याच ताकदीने लढण्याचा प्रयत्न करतो पडगे संघ. मात्र तकदीरला थोडासा विचार करावा लागेल कशा पद्धतीने गोलंदाजी होतो. गोलंदाजी आदिनाथ एक ताकदवर गोलंदाज आपण तोंडरे संघाकडून पाहतोय. ओपनच्या मैदानामध्ये असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, रायगडमध्ये असेल, अतिशय चांगलं योगदान आहे. मात्र त्याच्यासोबत ताकदीचा प्लेयर आपण जर पाहिला तर भगवान मसे सुद्धा स्ट्राईकवर आहे. चांगला चेंडू समजू दिला नाही, खोळात बॉल टाकला, कुठल्याही पद्धतीने बॉल उचलू देत नाहीये. म्हणजे कंट्रोल करतोय कुठेतरी फलंदाजाला. फलंदाजाला विचार करावा लागेल आपला फुटवर्क आहे का, थोडं पुढे येऊन खेळावं लागेल, बॉलला कव्हर करावं लागेल आणि मेरिटच्या हिशोबाने आपल्याला फलंदाजी करावी लागेल. हे मात्र ओळखायला लागेल कुठेतरी तकदीरला. हेच कुठेतरी कानमंत्र भगवानला त्याला द्यावा लागेल. कारण त्या ताकदीचा गोलंदाज त्याच्या समोर आहे. तोंडरे संघाचा महत्त्वाचा गोलंदाज तो म्हणजे आदिनाथ पाटील. चांगला चेंडू
मात्र थोडंसं ऑफस्टिंगच्या बाहेर जाणार चेंडू अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आपण पाहतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18च्या घरामध्ये. आता तिसरी ओव्हरचा सामना करतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून काढलेत. चांगले चेंडू आहे, कंट्रोल करतोय, बॅकफूटला आणलंय पडगे टीमला. मात्र इथनं कुठेतरी फ्रंटफूटला यावं लागेल. जरी आपले विकेट पडले असतील आपल्याला ताकद दाखवावी लागेल, कारण आपल्या गावातले प्रेक्षक आपल्याला पाहत आहे. मात्र सध्या प्रेक्षक खुश होतात ते म्हणजे टोंडरे गावाचे. चांगला चेंडू, मात्र हुक शॉट करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग आणि मिस टायमिंगच्या बाद डॉट चेंडूमध्ये भर आणि धावसंख्या मात्र स्थिर, ती म्हणजे 18च्या घरामध्ये. आतापर्यंत सरासरी आपण पाहिली तर 6च्या रन रेटनी पडगे टीम खेळते आहे. मात्र अजून 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल आणि बऱ्याचशा ओव्हर बाकी आहेत. त्यामुळे आपल्याला कंट्रोल करावं लागेल, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, स्कोर चांगला बिल्ड करावा लागेल, कुठेतरी प्रयत्न करावा लागेल बॅकफूटला आणण्याचं कुठेतरी टोंडरे टीमला. मात्र ते प्रयत्न करावा लागेल बॅट्समनला. चांगला चेंडू ओळखलाय. बॅटमनचं फुटवर्क कुठेतरी ओळखून बसलं आदिनाथ आणि त्या मेरिटच्या हिशोबाने गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करताना त्याला माहिती आहे मला कंट्रोल कसं करायचं आहे. मात्र आदिनाथ त्याच्यामध्ये यशस्वीरित्या पार होतोय. मात्र आता कुठेतरी भगवान मसे कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. तकदीर जरी नवीन असेल पण नवीन रक्त हे नेहमी रेकॉर्ड बनवण्यासाठी असतात, हे दाखवावं लागेल तकदीरला. शेवटचा चेंडू पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होत चालली आहे, अतिरिक्त धावसंख्या वाढत चालली आहे. मात्र बॅटला बॉल कनेक्ट होत नाही आहे. बॅटचा स्विंग आहे त्या मेरिटच्या हिशोबाने तुमचं होत नाही आहे. तुमच्या स्किल्सला बघावं लागेल, ॲबिलिटीज काय आहेत तुमच्यामध्ये. डिटर्मिनेशन, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, हॉनेस्टी, स्किल, कमिटमेंट, इंथुजियाझम जर असेल तर क्रिकेटमध्ये तुमचं योगदान खरंच चांगलं होऊ शकतो. मात्र प्रयत्न करावा लागेल. चांगला टॅप केला आहे. मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच क्वालिटी आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजे टोंडरे टीमचं. धावसंख्या स्थिर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19. आतापर्यंत सरासरी आपण पाहिलं तर 6च्या रन रेटमध्ये पडगे संघ खेळतोय. डीजे आणि रघुनाथ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या अजयदादा मोरावकर यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येकी लागोपाठ 2 षटकारांसाठी स्वर्गीय भरत भोईर यांचे बंधू सचिन शेठ भोईर पडगे बघा क्रिकेटचा आनंद घेतात. सचिन शेठ त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे लागोपाठ 2 षटकारांसाठी. धन्यवाद महागुरु. मोठं नाव घेतलं तुम्ही, भरत भोईर, स्वर्गीय भरत भोईर. एक असा व्यक्तिमत्व ज्याने क्रिकेटमध्ये पडगे गावाची सुरुवात केली आणि पडग्याच्या आत्तापर्यंत जेवढ्याही पिढ्या क्रिकेटमध्ये झाल्या ते कुठे ना कुठे एकच व्यक्तीला आदर्श समजतात, ते म्हणजे स्वर्गीय भरतदादा भोईर यांना. मात्र आता ते आदर्श आपल्या क्रिकेट माध्यमातून दाखवावं लागेल. स्ट्राईकला पडग्याचा महत्त्वाचा प्लेअर भगवान मसेला आपण पाहतोय. आतापर्यंत आदिनाथचं कौतुक केलं पाहिजे. 2 ओव्हरमध्ये 11 धावसंख्या खर्च केल्याने महत्त्वाचे 2 विकेट मात्र पडग्याचे घेतले. आदिनाथचं कौतुक झालं पाहिजे. आणि कौतुक का करू नये, कारण त्यांनी गोलंदाजी चांगलीच केली आहे. सरासरी जरी आता 6च्या रन रेटनी पडगे टीम खेळते, या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 30-35 धावा जर टोकून काढल्या तर चांगलं रन रेट आपण इन्व्हेस्टमेंट होऊन जाईल. आणि ती इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती युजफुल होईल ज्यावेळी तुम्ही स्कोर डिफेंड कराल. पण या 2 ओव्हर खूप महत्त्वाचे आहेत. समोर भगवान मसे, चांगला टॅप केलाय, सरळ टॅप करून स्क्वेअरच्या हिशोबाने 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. थोडासा फंबल झाला, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि या दोन्ही धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 21च्या घरामध्ये. आता आपण पाहिलं उर्वरित 11 चेंडू बाकी आहेत. भगवान मसेला मोठे फटके मारावे लागतील, कारण स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही जेवढं रन रेट चांगलं डिफेंड कराल ते येणाऱ्या वेळेला तुम्हाला डिफेंड करण्यासाठी सोपं जाईल. यू शुड इन्व्हेस्ट गुड, यू विल गेट रिटर्न्स गुड असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि तेच आता कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल, फायटर बनावं लागेल. जर तू आपल्याला मोठं काहीतरी करायचं असेल तर आयुष्यामध्ये फायटर होणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजीच्या बरोबर आपण पाहतोय साहिलला दुसरा चेंडू, चांगला चेंडू, मात्र मिस केलाय. आणि ते मिस केलं ते कुठेतरी डॉटमध्ये कन्वर्ट झालं. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. मी म्हटलं फायटर व्हावं लागेल भगवान मसेला. जावेद अख्तर यांचे 2-3 शब्द मला आठवतात. त्यांनी 2-3 पंक्तियां लिहिली होती की जिंदगी है तो ख्वाब है तो मंजिल है,
मंजिल है तो रास्ते है तो फासले है तो विश्वास है की फायटर हमेशा जीतता है. आणि तो फायटर कुठेतरी भगवान मसेला आपल्या आतमधून उभवावं लागेल, फायटर बनावा लागेल. मात्र साहिल आपलं काम चोख करतोय. भगवान मसे चांगला डॅप केलाय, सरळ चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र फंबल झाला होता, मात्र त्याने मिस केलं. त्याला माहिती किती महत्वाची कॅच आहे. मात्र भगवान मसे बॅक टू पॅव्हलियन. डीजे पडा क्रिकेट संघातील एक सिनियर क्रिकेटर दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. दादा भोईर या, यमराजदादा मात्र तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. स्वागत आहे. आणि क्रिकेटचा आनंद घेत असताना संग्राम 11 जानमान नितलस क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील अर्थात भायाशेठ तोंडरे क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं स्वागत आहे. त्यांच्या समेत युवा उद्योजक संदेश पाटील या दोघांनाही अजयदादा मोरावकर यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं पालेश्वरी कमिटीच्या वतीने सरसे स्वागत आहे. धन्यवाद महागुरु. भगवान मसे याची जागा सांभाळण्यासाठी आपण वैष्णव भोईरला पाहतोय. साहिल मात्र चोख आपलं काम बजावतोय. चांगलंच गॅपमध्ये शॉट आहे, 1 बाउन्स, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न, 1च धावामध्ये समाधान मांडतोय वैष्णव. समोर स्ट्राईकला आता तकदीर आलाय. तकदीरला विचार करावा लागेल. आपण आता नजर आपली सेट झाली आहे, आपलं विजन क्लिअर आहे, बॉल आता आपल्याला क्लिअर दिसत असेल आणि आता पार्टनरशिप नाही तर मोठे फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके येतील का, येणारा काळ सांगेल. मात्र साहिल चोख आपली जबाबदारी हे करतोय जी कर्णधारांनी त्याच्या खांद्यावर दिलेली आहे. चांगला चेंडू कुठल्याही पद्धतीने. आता मात्र मोठा विकेट परत झाल्याला सापडला आणि पडगे संघ तू चल मैं आया करत आता मात्र विकेट गमवतो आणि धाव संख्या ती मात्र स्थिर आहे 22 वर. डीजे धन्यवाद डीजे, थँक्यू. प्रीतम प्यारे तर येऊ शकत नाही. प्रीतम प्यारे कॉमेंट्री बॉक्समध्येच बसला आहे, तर त्याच्यामुळे मी तर येऊ शकत नाही. बोलूया मैदानाकडे. आता मात्र ते जागा सांभाळण्यासाठी आपण सौरभला पाहतोय. सौरभ एक अतिशय नवीन प्लेयर आहे. ऑलराऊंडर चांगला मिळाला आहे पडगे संघाला. मात्र साहिल आपली भूमिका किती चाप बजावतो. त्याने क्लिअर केलं आहे, नो फुटवर्क, आय विल नॉट गिव्ह द बॉल इन द बॅट. आणि ते मात्र घडतं इथे. स्कोअर मात्र स्थिर 22 वर आणि सरासरी कुठेतरी 6च्या पण खाली आली आहे. शेवटचं वर बाकी आहे. डीजे उत्तर विभाग 40+ जे अध्यक्ष आहेत समालोचन करतात. प्रीतम जर विचार केला, आताच आपण एक उल्लेख केला. प्रीतम, एक काल होता पडगे क्रिकेट संघ म्हणजे ज्यावेळेस भरत भोईर संघाचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करायचं आणि त्या संघामध्ये मग सुभाष ठाकूर असतील, त्याचबरोबर अशोक भोईर आणि प्रीतम पाटील या त्रिवेणी संगमची खूप मोठी फलंदाजीची दहशत बघायला मिळायची निश्चित स्वरूपात. मग त्यामध्ये अशोक भोईर, माजी सरपंच पडगे, सुभाष ठाकूरला कोणी विसरणार, प्रीतम पाटील स्वतः इथे आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्यावेळेस जर शिंदे सर विचार केला ना, पनवेल तालुक्यातला सर्वात सक्षम विकेट किपर कोण असेल ना 90च्या दशकामध्ये, मी प्रथमतः उल्लेख प्रीतम पाटील, आता आपल्याशी समालोचन जोडलेले आहेत समालोचक, त्यांचा आवर्जून उल्लेख आजही मी करतो. ओ टू प्रीतम पाटील. थँक्यू महागुरु. कारण तुम्ही मला आजही लक्षात आहे, ठाण्याच्या कुठेतरी मॅच होती आणि तिथे तुम्ही माझा हा उल्लेख केला होता. त्यासाठी आम्हाला प्रसिद्धी तुमच्यामुळे मिळाली. कारण त्यावेळी लाईव्ह काही टेलिकास्ट नव्हतं आणि त्यावेळी आम्ही लोकांपर्यंत पोहोचत नव्हतो. आम्हाला मोठं केलं तुम्ही कॉमेंटेटर्सनी. आमच्यासाठी तुम्ही खूप मोठा आदर्श आहात आणि त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. चांगला चेंडू परत इथे मिस टायमिंग, आणि मिस टायमिंग काय तर मोठा विकेट परत मिळाला आणि वैष्णव बॅक टू पॅव्हलियन. डीजे थँक्यू डीजे. आता मात्र आधी दरे येतोय.
समोर गोलंदाज आपण पाहतोय राकेशला. राकेश पहिल्या चेंडूमध्ये मोठा विकेट सापडला, आधीने मस्त टॅप केला आणि मोठा लॉफ्ट टू 6 अँड बॉलिंग ट्रॅव्हलिंग इज आउट ऑफ द पार्क. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे आता थोडा रंगात आलाय, कुठेतरी रोमॅन्टिक सॉंग्स लावतोय, म्हणजे लोकांना प्रेक्षकांना खुश करतोय. मात्र राकेश पहिल्या बॉलवर विकेट मिळाला, दुसरा बॉल ट्रॅव्हल केला सरळ षटकारासाठी, एक धाव सहजरित्या पूर्ण. मिस टायमिंग कट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी एज लागला आणि ते एज लागल्यानंतर एक धाव तर सहजरित्या पूर्ण घेतली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 29च्या घरामध्ये. आपण जर पाहिलं तर इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. जरी तुम्ही 10चं रन रेट किंवा 8चं रन रेट जरी हे केलं तर डिफेंडिव्ह स्कोर असेल, फायटिंग स्कोर असेल आणि तो सेट करावा लागेल. आता कुठेतरी आपण पडगे टीमला आपण पाहतोय. सौरभ मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मेरिटच्या ऑपोजिट डायरेक्शनला तुम्ही जर बॅट फिरवली तर बॅटला बॉल कनेक्ट होणार नाही. तुम्हाला बॅटच्या स्विंगचा अंदाज घेणं गरजेचं, टप्पा कुठे पडतोय, माझी बॅट कशी स्विंग होते, या स्किल्स डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आपण आलो की पहिलं 6 मारणं हे नाही आहे, वेअर इज बॉल इज लँडिंग हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि ते मात्र कुठेतरी सौरभला बघावं लागेल. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र टॅप केलाय, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न एकाच धावामध्ये नकार दिला. स्ट्राईकला बोला आधीला, ज्याने आतापर्यंत एक मोठ्या फटक्यासोबत 7 धावसंख्येवर खेळतोय आणि शेवटचा चेंडू या इनिंगमधला आपण पाहतोय साहिलचा, नाही राकेश पाटीलचा. आणि समोर आता बॅट्समन आपण पाहतोय आदित्य दरे. आदित्य दरे याच्या वडिलाबरोबर मी क्रिकेट खेळलोय. अरविंद दरे अतिशय चांगला आणि गुणवान गोलंदाज. 1 धाव 6 बॉलमध्ये 1 धावांची गरज होती, त्याने त्यावेळेला डिफेंड केला होता. त्याचाच मुलगा अरविंद दरेचा मुलगा आपण पाहतोय आदित्य दरे सॉरी. आणि हा पण बॉल डॉट. आणि याच्यानंतर पडगेस टीमने 30 धावसंख्या ठोकून काढल्यात, 31 धावांचं टार्गेट ठेवलं आहे. मी पालेश्वरी संघाला धन्यवाद म्हणेन, त्याचबरोबर महागुरू तुम्हालाही धन्यवाद म्हणेन आणि सर्व पालेश्वरी गावाचं आणि या ग्रामस्थांचं मी मनापासून धन्यवाद म्हणतो. मी प्रीतम पाटील, मी रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्स प्रीतम पाटील. त्याचबरोबर मी पालेश्वरी क्रिकेट टीमचं नेहमी उल्लेख करतो. एकजुटी असणारा गाव आणि नेमा एकजुटीचा तुम्ही जर विचार केलं तर सर्व पक्षीय जर लोकांना जर तुम्ही बघितलं, पॉलिटिकल पार्टीचे सर्व पक्षाच्या एकच नेत्यांना एका मंचावर जर पाहायचं असेल तर तुम्ही पालेश्वरीला या आणि यांचा आदर्श घ्या. हे एक आदर्श गाव आहे आणि यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे आणि ते आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू सागर मांडवकर सर. थँक्स प्रीतम पाटील. 3 षटकांचं समालोचन. त्यानंतर यापूर्वी आम्ही सुरेश शिंदे साहेबांना आमंत्रित केलं, चांगलं योगदान दिलं दोन्ही समालोचकांनी. इथे नाणेफे केली जाईल. संतोष भोईर माजी उपसरपंच कोलवाडी. संतोष भोईर या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. त्यांच्या समवेत रघुनाथ भोईर शांततेचे प्रतीक आहेत. रघुनाथ आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. संतोष भोईर एकेकालीचे क्रिकेटर, परंतु एकेकाली ज्यांना यापूर्वीच्या टर्ममध्ये उपसरपंच होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. सामना 4 षटकांचा असेल. यंगस्टार नारपोली क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. साहिल दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान इथे करूया. आदरणीय श्री संतोष भोईर माजी उपसरपंच कोलवाडी यांचा येतोचे सन्मान इथे हेमरादादा म्हात्रे आणि माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते इथे अजयदादा मोरावकर या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते संतोष भोईर माजी उपसरपंच कोलवाडी ग्रुप ग्रामपंचायत पालेबुद्रुक कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष भोईर यांचा येतोची सन्मान माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर, हेमराजदादा म्हात्रे, अजयदादा मोरावकर या त्रिवेणी संगमच्या शुभास्थिती केल्या जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी चषकाचं सन्मान चिन्ह देऊन हा गौरव इथे केला जात आहे. यानंतर रघुनाथ भोईरिया या आपला सन्मान इथे केला जाईल. कैलाश एपकोटेक्स कंपनीचे लीडर आहेत बघा, कामगार क्षेत्राशी ते निगडीत आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल. कैलाश भोईर पडगे आमचे मित्र दिलीप शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांचे ते बंधू आहेत. कैलाश या आपण आपला सन्मान केला जाईल. अविनाश भोईर आपण आपला सन्मान इथे केला जाईल. अविनाश शेठ या आपला यथोचित गौरव
आणि प्रमोद उपस्थित आज स्वागत आहे तुमचं. या अविनाश, कारण आपण लगेच सामन्याकडे बोलणार आहोत. कैलाश भोईर यांना पाहतो. लव भोईर यांचे ते बंधू दिलीप शेठ आज इथे उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा इथे प्राप्त झालं. या कैलासदादा भोईर यांचा सन्मान केला जाईल. विशाल तांडेली ते उपस्थित आहेत, आपले स्वागत आहे. अमोल पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. पडगे या अमोल, या आपलाही सन्मान इथे केला जाणार आहे, कारण लगेच आपण सामन्याकडे बोलणार आहोत. मान्यवरांचा येथे सन्मान इथे केला जात आहे. कैलासदादा भोईर, आमचे परममित्र दिलीप शेठ भोईर, माजी सरपंच पडगे, एकेकालचे पडगे क्रिकेट संघाचे संघनायक, त्यांचे ते बंधू आहेत. कैलासदादा भोईर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन विशाल उलवेकर, हेमराजदादा आहेत, दिलीपशेठ भास्कर, आमचे दिनकर बाडशे, अजयदादा मोरावकर आणि निलेश उलवेकर या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचा हेतूची सन्मान केला जात आहे. अविनाशी, आपण आपला सन्मान केला जाईल. आम्हाला आपण यायचे आहे. या सर्व व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाईल. तत्पूर्वी आपण बोलणार आहोत. लढत आपण पाहतो खऱ्या अर्थाने. यापूर्वी आवाज ऐकला प्रीतम पाटील पडगे, सुरेश शिंदे सर. आता बोलणार आहोत सागर मांडवकर नेरे यांच्याकडे बोलूया. आणि अमर उलवेकर खिडूपाडा, आपण जर इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावर यावं. तुमचं स्वागत ओटू सागर मांडवकर. धन्यवाद महागुरु. यस, अंपायर सिग्नल, मॅच ऑन होईल. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा पालेश्वरी चषक या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करतोय. तर विनिंग टार्गेट 5 षटकं आणि 31 धावांची गरज आहे. अमोलचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यानंतर विशाल तांडेल या आपला सन्मान केला जाईल. ओटू कॉमेंट्री बॉक्स. आघाडीची जोडी सरकले आकाश पाटील आणि सूरज पाटील. टॉस जिंकला पडगे संघानं. क्लोज कॉल, अंपायर सिग्नल. आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पसंती दिली होती बॅटिंगला, ज्याला आपण धाडसी निर्णय असं म्हटलं जातं. या अगोदर प्रीतम पाटील यांना आपण ऐकलं, सुरेश शिंदे सरांना ऐकलं, सौरभ जॉईंड आहेत 24 लाईव्ह इव्हेंट. आदी दर्यम पहिले षटक हाताळतोय. 31चं टार्गेट. पहिला चेंडू लॉफ करतोय डीप स्क्वेअर लेगला आणि दिला हा धूम धडाका. सुरुवात चौकार. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. महागुरु, या अगोदर प्रीतम सरांनी खूप चांगला उल्लेख केला. आज पालेश्वरी चषक यशस्वी का होते, तर परस्परातील मतभेद सोडून, राजकारण बाजूला ठेवून आज संपूर्ण गाव एकजूट झालाय आणि एकजुटीचं आपण विराट दर्शन होताना पाहतो. यस, फेर डिलिव्हरी. एकजूट का महत्वाची असते आणि ते पालेश्वरी चषकामध्ये पाहिलं. अप्रतिम मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. सुरुवात आकाशनं केली चौकारानं. चोख प्रत्युत्तर, मात्र धावांची गुंतवणूक कमी आहे. मॅचमध्ये कमबॅक हवा असेल तर डॉट बॉल, विकेटची नितांत गरज आहे. समोर ठेवलाय, उडवलाय, क्षेत्र खाली आणि चेंडू जाईल घरंगळ. डिस्पॅच. आणखीन एक बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. तर आकाश पाटीलच्या बॅटमधून सलग 2 चौकार आले. एकूण धावा इथे 8 रन्स. सामना मात्र सोपा होत चाललाय. 31चं टार्गेट. जेव्हा स्कोर कमी असतो ना, तेव्हा प्रचंड हालचाली कराव्या लागतात. फिल्डिंग टीम, गोलंदाजाने ते शक्ती प्रदर्शन करावं लागतं. आता कुठेतरी विचार होईल. पडगे संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. विश्वास गोलंदाजांवर आहे. तरी ते सन्मान्य राहुल भोईर पडगे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. आपलं त्यानंतर राजेंद्रदादा पाटील कोलके, सरचिटणीस पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने 5000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. 8 रन्स ऑन बोर्ड. हा चेंडू पॉइंटला, फिल्डर रेडी होते आणि पकडलाय झेल. फलंदाज होईल बाद. 2 विकेट मिळाल्यानंतर विकेट हवी होती आणि आकाशनं जे हल्ले चढवले होते आधीनं तो पलटवार केला. विकेट मिळाली. कंपॅरिझन आपण केली जेव्हा बॅटिंग केली आदिनाथच्या गोलंदाजीवर. 8 धावा होत्या, 2 विकेट आणि आता प्रवास तसा सूर्य
मात्र लक्ष थोडं छोटे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. आज 47 धावेसाठी खिडूकपाड्याने नाकी 9 आणलं. डोंगरचा पाडा संघाला तो सामना जिवारी लागला. आज सामना जिवारी लागला. आपण पाहतो या अगोदर संघ होता पाटणोले आणि त्यांच्या विरुद्ध नेवाळी. तो संघ पराभूत झाला. मॅच मध्ये गोलंदाज काय काय करू शकतात आपण बऱ्याच वेळा पाहिले. आधी दरे आतापर्यंत 3 चेंडू, एकूण धावा 8, 1 विकेट. सूरज पाटील, सुनीत आकाश वैयक्तिक 3 चेंडू खेळलाय. 8 वर तो खेळते सूरज आणि सुनीत. सेकंड अँड थर्ड नंबरचे दोन्ही आपण पाहतो स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. आधी दरे लॉंग रनवे त्याचा समोर ठेवला पॉइंटला. पुन्हा चूक झाली. फिल्डर होते सौरभ कडून ही अपेक्षा नसते. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तुमचा आक्रमक असतो तेवढा वेग चेंडूला होता. इथून सामना सोडायचा नाही. मॅचचा रंग का असेल. 2 चौकारानंतर आम्ही पलटवार करू शकतो. बॅटिंग करतोय सुनीत. लाईन पाहिली, त्याला ड्राईव्ह करायचं होतं, प्रयत्न फसला. मात्र चेंडू बऱ्यापैकी अडवला चांगला. दबाव आहे. 31 करायचे. 11 वाजून 24 मिनिटात अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे. थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. आधी दरे एकूण धावा 8 आहेत, 1 विकेट. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. आज एक एक्स्ट्रा मॅच आहे. काल स्पर्धा 1 वाजता संपली. आज सुद्धा तोच प्रयत्न असेल. जर तुमची साथ मिळाली तर होतील. आधी दर्या आतापर्यंत 4 चेंडू, धावा 8. सावध फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सौरभ येतोय. सिंगल डबल न सुद्धा मॅच कमबॅक होईल. आतापर्यंत 5 चेंडू आणि एकूण धावा 9. 9 रन्स ऑन बोर्ड. पडगे विरुद्ध टोंडरे एकाच विभागातील, एकाच जवळची गाव आहेत. एकमेकांचा क्रिकेट माहिती आहे. दोन्ही यंगस्टार आहेत. 25 मध्ये 22 समीकरण सोपं होत चाललंय. वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज म्हटलं जातं. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा चांगल्या दर्जाचं क्रिकेट. मात्र इथे गोलंदाजांना अपार मेहनतीनं झुंज द्यावी लागेल. लाईन चांगली, फलंदाज होईल बाद. धक्का 9 वर गडी बाद झाले 2. हा विश्वास होता संघनायकाला, म्हणून टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग घेतल्या आणि आता 9 वर गडी बाद झाले 2. टार्गेट 31. सन्मान्य विलास जोशी पडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आणि त्यांचे सुपुत्र ही लेदर क्रिकेटचं खऱ्या अर्थाने आपण पाहतो. निश्चित स्वरूपात एक चांगलं एक युवा क्रिकेटर आहे. यावं विलास, मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. विलास जोशी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. नक्कीच महागुरु अतिथी कक्षामध्ये पाहतोय सर्व आमची पाहुणे मंडळी. पालेश्वरी चषकावर असलेलं प्रचंड प्रेम पाहुणे वर्ग आपण पाहतोय. मोठ्या संख्येने आज दिनकर बारचे सर जॉईंट आहेत, महागुरु आहेत. प्रीतम पाटील यांना ऐकलं असं म्हटलं जातं, ज्यांच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व असतं ते माणसं यशस्वी होतात. आज आपण पाहतोय सर्व पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. हिवाळ्याचा ऋतू आणि नाईट स्पर्धा म्हटली तर सर्वांचा आवडता फूड असतो तो म्हणजे वालाच्या शेंगा. आणि त्याचा आनंद घेत असताना त्यामध्ये महागुरु 2 प्रकारच्या शेंगा असतात. आणि आज आपण पाहतोय पाहुणा वर्ग आनंद घेत असताना 4 षटकं 22, अजूनही 22 करायचे. अल्पेश आल्या सेकंड ओव्हर. पहिला चेंडू गोलंदाजामध्ये ताकद असणार का. मॅच मध्ये कमबॅक हवाय. सिंगल डबल पण सामना बनेल. राकेश सुनीत आणि आता अल्पेश भोईर. एकूण धावा 9. निकाल स्पष्ट होणं बाकी. लो स्कोरिंगचे सामने नेहमी हाय व्होल्टेज होतात आणि स्ट्रायकर एंडला खेळतोय सुनीत पाटील. समोर ठेवला, गॅप मध्ये ढकलला चेंडू. सिंगल मिळेल. डीप कव्हर कडे या सिंगल. सामना कमालीचा होईल. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण व्ह्यू रचना पाहतो. एक नियुक्ती केलं आतापर्यंत. तर सूरज गायकवाड यांच्याकडून राकेशनं 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं प्राइस. गोलंदाज अल्पेश भोईर. 10 धावा, 2 विकेट. स्लोअर 1 लॉफ करतोय. डीपला फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळेल.
यस अशी साथ दिली. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. वाचे नाईट स्पर्धा आम्हाला आजही आठवते. 13 चेंडूमध्ये 11ची गरज होती. 6 मध्ये 5 गोलंदाजानं तो सामना जिंकून दिला. क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. आज 47 धावेसाठी आपण पाहिलं नाकी 9 आणलं. वीरा स्पोर्ट्स किडूकपाडा. आज गौरी स्पोर्ट्स नेवाल्याने हुकूमत दाखवली आणि मॅचमध्ये गोलंदाज काय काय करू शकतात हे आपण बऱ्याच वेळा पाहिलं. अल्पेश भोईर खोला टाकलाय. दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न. सिंगल काढूया आपण. गिअर चेंज करण्याचा प्रयत्न सूर्य. सामना कमालीचा होईल. जेव्हा विकेट येतील तेव्हा मॅचमध्ये कमबॅक होण्याचा प्रयत्न. मात्र 1-2 मोठे फटके आले, एखादी क्रिकेटिंग शॉट आले तर मॅचमध्ये कमबॅक करेल बॅटिंग टीम तोंडरे. क्रिकेटचा हा खेळच रंजक आहे असं म्हटलं जातं. रंकाचा राजा, राजाचा रंग कधी होईल याचा नेम नाही. अल्पेश सज्ज होणार. ट्राय करतोय मिडॉन कडे होणार का रनआउट. धावून गेले आणि विश्वास होता मी रनआउट करेन. लो स्कोरिंगचे मॅच नेहमी हाय व्होल्टेज होतात आणि ती अटीतटीची लढत होणार का. दबाव वाढले बघा. रिप्ले मिडॉन कडे होते. थ्रो फेकला नाही. त्यांना विश्वास होता रेसमध्ये मी जिंकेन आणि बघा हा आनंद जल्लोषामध्ये परावर्तित. तसं वालाच्या शेंगा आल्या तसं गाणी लावलं. महागुरु असतील शेंगांचा आनंद घेत असताना. कारण सूरज यांना माहिती आहे महागुरूंना गावठी वालाच्या शेंगा खूप आवडतात आणि जेव्हा जेव्हा त्यांचे मित्र परिवार त्यांना ते गिफ्ट सुद्धा देतात. आतापर्यंत सेकंड ओव्हर 12-3 विकेट. मॅचकडे वळते. थोडंसं इंटरेस्टिंग सामना होणार का. 19 चेंडू आणि 19 धावेची गरज. गॅपमध्ये ढकलते. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे मात्र चेंडू आणि धावांचं अंतर इथे सारखे. क्रिकेटचा हा रंजक खेळ. मॅचमध्ये कमबॅक होणार का. न उलगडलेलं कोड. 2 षटकं संपली. कंपॅरिझन आपण केली 2 षटकानंतर 11 धावा. 2 षटकानंतर आपण कंपॅरिझन केली तर 16 होत्या आणि आता धावा आहेत त्या 13. म्हणजे अजूनही आघाडीवर या बॉलिंग टीम पडगे. थोडा दबाव स्पष्ट जाणवते. बाद झाला फलंदाज आकाश. बाद झाला फलंदाज सुनीत. सूरज बाद झाला आणि त्यानंतर बाद झाला राकेश. रोशन आलाय आणि फलंदाज सुनीत. मॅचचा निकाल स्पष्ट होणे बाकी. क्रिकेट म्हणजे आवडणारे तंत्र. तरुणांची गर्दी खेचणारा खेळ आपण पाहतोय. विजय साकार कोण करणार. एका बाजूला टीम तोंडरे पडगे. विजय कोणाचा होणार. विजय कोणी होऊ द्या. क्रिकेटचा विजय. चला स्पीडअप करा. वेळ जास्त चालला. मॅनेजमेंट आम्हाला कळवते. 2 षटकं संपली. धावा 13-3 विकेट. अल्पेश भोईर. तोंडरे संघाला अजूनही 18 बॉलमध्ये 18. इक्वेशन ॲनालिसिस सोपं आहे. जरी सिंगल डबलला धावा बनवल्या तरी धावा होऊ शकतात. मात्र मॅचमध्ये आपण पाहतो कशा पद्धतीनं पलटवार होणार. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. बॅटिंग टीम 13-3 विकेट. सुनीत आणि एका बाजूला रोशन. सूरज गायकवाड 3 षटकार. सुनीतला 500 रुपये. 18 मध्ये 18. गोलंदाज झालाय निखिल मात्रे. 18 चेंडू आणि 18. चला स्पीडअप हवाय. क्षेत्रक्षणामध्ये थोडा बदल करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑन. फिल्डिंग रिप्लेसमेंट मध्ये आपण पाहिलं एक लॉंग ऑफ आहे आणि गोलंदाज निखिल मात्रे. एकूण धावा 13. 16 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली पडगेनं. समोर ठेवलाय. दबाव निर्माण करेल. गॅप मधून चेंडू चालला. यस. थर्ड मॅनला मिळतील 4 धावा. स्ट्रोक होता. अगदी टॅप केला. स्लीप मधून चेंडू थर्ड मॅनला वेगाने गेला घरंगळत. सुंदर फटका. इम्प्रेस करत असताना 17. ऑफ स्टंपवर ठेवलाय. निखिलला हेच करणं. आता इथून सामना कमबॅक करायचा असेल तर डान्सिंग डाऊन द विकेट या मैदानावर त्यांना डॉट चेंडू फेकावे लागतील. खराब चेंडू मॅचमध्ये कमबॅक करून देईल का. 16 मध्ये 14ची गरज. निखिलने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. बॅटिंग करतो रोशन पाटील. मागचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने गॅप शोधली. स्लीपला सुद्धा चेंडू मिळाला नाही.
यस, ऑफ स्टंप वरून चेंडू उडवलाय. फलंदाजाला वाटलं का चेंडू बाहेर जाईल. ही काही अंशी का होईना हा अप्रोच वेगळा असतो. ही कॉन्फिडन्स लेवल तुमच्याकडे असली पाहिजे. मी डॉट चेंडू काढू शकतो, मी फलंदाजाला उभं ठेवू शकतो. स्पोर्टमॅन स्पिरिट तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं असतं. गोलंदाजी मार्क निखिल. पुन्हा एकदा स्ट्रोक बनवलाय. झेल होईल का षटकार. बॅनर हिट आला हा बिग शॉट. खेडूकपाडाचे काही पाठीराखे खेळाडू तिथे होते. झेल सोडल्यानंतर फलंदाज काय काय करू शकतो. सुनीतचा झेल सोडला 0वर असताना पॉइंटवर आणि त्यानंतर चित्र पाहिलं. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी ना. एकूण धावा 17, 3 विकेट 23 झालेत. आणि आता बघा समीकरण सोपं आहे. ऑफ स्टंपवर आता कॉन्फिडन्स थोडा लूज झाला. जेव्हा असे फटके येतात ना तेव्हा ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स लूज होतो आणि तेव्हा प्रतिस्पर्धी संघ कुठेतरी कुडगोडी करत असतो. एकूण धावा 24. विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहिलं. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर समोर ठेवलाय. या डॉट चेंडू येईल मात्र तो षटकार वाचायला पाहिजे होता. बळीची गरज होती, डॉट चेंडूची गरज होती. मात्र कडवी झुंज देत असताना सुनील 10 मध्ये 13वर खेळतो. रोशन 7 देतो. 13 बॉल 31चं टार्गेट. आता 7ची गरज आहे. पुढचा चेंडू फुटवाचा वापर केला. टॅप करतो चेंडूला. क्षेत्ररक्षक रेडी आहे. धाव घेण्याची तयारी. गुड थ्रो. तंत्रशुद्ध फलंदाजी होते. विचार विनिमय केला जातो. सावधानता. चांगली कसोटी. सूर्य धावांपासून वंचित ठेवलं होतं मात्र त्यानंतर चाणक्य पद्धतीनं फटके खेळले आणि मॅच मध्ये चांगली पायाभरणी केली. सावध पवित्रा. आता 12 चेंडू आणि 6 धावेची गरज. तर स्पर्धेकरता पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पडगे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष पडगे अमोल पाटील यांच्या वतीने 2000 रुपयासह देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल पालेश्वरी आमच्या संपूर्ण मित्रमंडळाच्या वतीने आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. बारा चेंडू आणि 6 धावा. सामना आता थोडा सोपा झालाय. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण बॅटिंग टीम पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केलं. तोंडरे आणि पडगे 31 धावांचे लक्ष आता सोपं होत असताना किंचीची चूक सुद्धा सामन्यामध्ये काय करू शकते. सुनीतचा झेल सोडल्यानंतर त्यांनी केला पलटवार. अल्पेश आला. पहिला चेंडू. सामना सोपा आहे. 11 मध्ये 5ची गरज. डिफेंड होतील का ही सुद्धा विचार होते मात्र एक मोठा फटका मॅच बनवेल बॅटिंग टीम. तोंडरे संघाला 11 मध्ये 5ची गरज. सुनीत खेळतो 12 मध्ये 15. त्याला साथ देतो रोशन. अल्पेश भोईर. स्लोअर 1 डॉट चढून आलाय. इथे एक वेगळा आविष्कार दाखवावा लागेल. वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. फलंदाज ज्या पद्धतीनं प्रयत्न करतो त्याची देहबोली सांगते आणि त्यानंतर चेंडू डिलिव्हर करणं. अल्पेशला डोक्यानं गोलंदाजी करावी लागेल. असे चेंडू फेकावे लागतील जेणेकरून येणाऱ्या पुढच्या चेंडूवर काहीच धावा नसतील. मॅजिकल चेंज ओव्हरची गरज आहे. समोर ठेवला. यस. खोलात टाकलाय. अपील जोरदार झाले. दबाव तंत्राचा वापर. तटस्थ पंच ते आपल्या निर्णयावर ठाम असतात. द्वारकानाथ चोरगिया. पंचांचा निर्णय हा नेहमी अंतिम असतो आणि जेव्हा जेव्हा हे पंच असतात नेहमी तीक्ष्ण नजर असते आणि अशा परिस्थितीनं बऱ्याच वेळा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा होत असतो. चला मॅच ऑन करा. मॅच ऑन करा. काही डाऊट्स असतील लक्ष विद्या मॅच कडे. 9 चेंडू 5 धावा. सामना सोडायचा नाहीये. जिद्दीचे प्रयत्न करणं महत्वाचं असतं. धाडस, साहस, जिद्द, कसोटी या गोष्टींना खूप महत्व दिलं जातं. सावधानतेनं गोलंदाजी होते. संयमता दाखवते मात्र प्रचंड दबाव सुनीतवर सुद्धा आहे. ज्या सुनीतनं चांगले स्ट्रोक खेळले आपल्या अनोख्या खेळानं मॅचला कव्हर केलं त्या सुनीतवर थोडा दबाव वाढलाय. 9 चेंडू आणि 5 धावेची गरज. समोर ठेवला. आणखीन एक डॉट बॉल. वॉटर बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना सोडायचा नाही.
का आम्ही बॅटिंग घेतली कारण आमची गोलंदाजी तेवढी तगडी होती. डॉट बॉल षटकार वाचला असता चित्र वेगळं असं, मात्र क्रिकेटमध्ये गेलेला सामना जिंकण्यामध्ये काही वेगळीच मजा असते. पुन्हा एकदा धाव रोखणं महत्वाचं होतं. यस, एक एक धाव दबाव द्विगुणित वाढवेल. कमबॅक करत असताना अल्पेश सामना सोडत नाही. इथून पुढे सामन्याचा रंग का असतील. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अल्पेश वैर 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. मॅजिकल चेंज ओव्हर. डॉट बॉल होणं खूप महत्वाचं आहे. लक्षवेधी गोलंदाजी करतोय, समय सूचकता आहे, फलंदाजांच्या हालचालीचा अभ्यास करतोय. एक फटका, मॅच फिनिश. प्रयत्न चांगले, एक ओर राखून सामना जिंकलाय. प्रयत्न कमालीचे राहिले. बॅड लक टीम पडगे, मात्र हार मानली नाही. आणि जीवनात कधीच हार मानू नका असं सुद्धा म्हटलं जातं. बॅड लक प्रीतम पाटील, बॅड लक मात्र खेळ चांगला झाला. एक षटकार तो वाचला असता चित्र वेगळं असतं. धावा मात्र क्रिकेटमध्ये शक्यता गरज या शब्दांना महत्व नसतं आणि तो सामना. चला नेक्स्ट मॅच महागुरू फिल्डिंग टीमला विनंती करूया. चला नंतर यानंतरची लढत असणार आहे विराज स्पोर्ट खेडूपाडा विपक्ष नारपोली क्रिकेट संघ. नारपोली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच टीम तोंडरे आणि खेळाडू आहे आदिनाथ पाटील. 8 धावा देत 2 विकेट. आदिनाथ पाटील या सामन्याचा हिरो अर्थात सामनावीर. आता जी लढत झाली या लढतीमध्ये राधाकृष्ण